देश डिजिटल झालेला आहे आणि आता भारत देश त्याचबरोबर महाराष्ट्र देखील डिजिटल झाला आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आता डिजिटल बनवण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना आता त्या खतासाठी रांगा कराव्या लागत होत्या, त्या कुठेतरी आता टळणार आहेत. त्या दृष्टिकोनातून एक प्रणाली कृषी विभागाने डेव्हलप केलेली आहे आणि त्यामार्फत शेतकऱ्यांना जे खतासाठी रांगा कराव्या लागतात त्या आता टळणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हे ॲप्लिकेशन नेमकं कसं काम करतं, ही प्रणाली कशी चालते आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे याच्यात खत बुक करायचं आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ही प्रणाली नेमकं काम कशी करते. सर, काय सांगाल, ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी कशी सुलभ आहे आणि कशी काम करते? नमस्कार, मी दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपण आत्ता जे बोललं आहे की देश डिजिटल झालेला आहे आणि डिजिटल माध्यमातून ॲग्रिकल्चरसुद्धा पूर्णपणे डिजिटलीच काम करतं आहे. आमच्या सगळ्या योजना डिजिटलीच आहेत आणि त्याच्यात आता भर म्हणून आमच्याकडे एक फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल नावाचा पायलट प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये, आपली जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर असे 2 जिल्हे महाराष्ट्रातून निवडले गेलेले आहेत. हा पूर्ण नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यात आपली जिल्ह्याची निवड झाली, ते आपलं सौभाग्य आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला जे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल नावाचं ॲप्लिकेशन आहे ते अँड्रॉईडवरती उपलब्ध आहे. अँड्रॉईड फोन म्हणजे जो स्मार्टफोन आहे आपला, त्या स्मार्टफोनवरती ते उपलब्ध आहे. ते प्ले स्टोरवरून आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आपले खतं घरबसल्या आज बुक करायचे आहे. आणि आज बुक केलेले खतं, त्याला एक QR कोड जनरेट होणार आहे. तो बुक झालेले खतं उद्या आपण दुकानात जाऊन तो जे काही खतं आपण बुक केलेले आहे ते खत आपण घेऊ शकतो. उद्या आणि परवा असे 2 दिवसाची त्याला मुदत आहे. तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत शॉर्टमध्ये तुम्हाला त्याची प्रक्रिया मी सांगितली की ते काम कसं करतं. आणि अजून एक सांगेल की आता 5 जून म्हणजे कालपासून आपल्याकडं हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आणि 5 जूनपासून ऑफलाईन म्हणजे बिना बुकिंगचे किंवा विदाऊट बुकिंगचे कुठेही खतं विक्री केली जाणार नाही आहे. QR कोड स्कॅन झाल्याशिवाय, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी QR कोड जनरेट झालेला आहे तो स्कॅन झाल्याशिवाय त्याला खत त्या दुकानातून मिळणार नाही आहे. तर त्यांनी बुकिंग करून खत घ्यायचे आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की एकाच दिवसामध्ये म्हणजे कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये पहिलाच दिवस होता. पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे थोड्या टेक्निकल अडचणी आपल्याला येतातच. त्या टेक्निकल अडचणी असूनसुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स चांगला दिला. सर्व जे आमचे रिटेलर्स आहे त्या लोकांनी रिस्पॉन्स चांगला देऊन आपल्याकडे 3,500 शेतकऱ्यांनी हे खत बुक केलेलं आहे. आणि त्याच्यात आज दिवसभर म्हणजे काल जे बुक झालेले खतं आहेत, आज दिवसभर जवळपास 1,000 शेतकऱ्यांनी ते खत त्यांच्या घरी ते दुकानातून घेऊन गेलेले आहेत. आणि ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि नॅशनल लेवललासुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली आहे की एका दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी बुकिंग झाली आहे, शेतकऱ्याचा जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगला आणि उत्साहपूर्ण याच्यामध्ये दिसून येतो आहे. तर याच्यात आपण जर बघितलं तर आपल्याला जर डेमो आपण जर घ्यायचा म्हटला तर थोडंसं डिटेलमध्ये आपण याच्यात चर्चा करू शकतो. आपण आपला जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनमध्ये आपला प्ले स्टोअर नावाचं एक हे असतं. त्या प्ले स्टोअरमध्ये आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची मुभा असते. तर हे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल असं जर तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला या अशा प्रकारचं चिन्ह दिसतं. आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर हे नाव त्याच्या खाली येतं. तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर नाव ज्या ॲप्लिकेशनच्या खाली आहे तेच ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे. कारण बरेचसे वेगळे ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड 11-12 MBचं ते ॲप्लिकेशन आहे. अत्यंत लाईट वेट आहे आणि हे असं ओपन आपण करायचं आहे. तर अशा प्रकारचं ते दिसतं. आता याच्यामध्ये सुरुवातीला भाषा निवडायची आपल्याला त्यांनी दिलेली आहे तरतूद. त्याच्यात इंग्लिश, हिंदी, गुजराती, मराठी आणि अशा वेगळ्या लँग्वेज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता आपण सपोज इथं इंग्लिश आपण भाषा निवडलेली आहे. पुढचा टप्पा त्याच्यामध्ये येतो की आपल्याला मग स्टेट निवडायचं असतं. मग स्टेटमध्ये आपण आता हे आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्य आपण त्याच्यात निवडू. हे महाराष्ट्र राज्य. आणि त्याच्यानंतर आपल्याला आधार नंबर आणि फार्मर ID अशा 2 प्रकारच्या गोष्टीने त्याला लॉग इन करता येतं. तर हे आधार नंबर आपण टाकून याला लॉग इन करू शकतो किंवा फार्मर ID म्हणून लॉग इन करू शकतो. आता आधार नंबर मला सांगा, आपण डायरेक्ट करून बघू. हे 85 48 22 97 42 03. आता हे OTP आणि फेस ऑथेंटिकेशन म्हणजे फेस याच्यात 2 सिस्टीम आहे. OTP येतो फोनवरती किंवा तुमचा याला जर आपण फेसला क्लिक केलं तर हा डायरेक्ट फेससुद्धा त्या माणसाचा घेऊ शकतो. तर आपण याला OTP बेस आपण याला दाखवू आणि हे OTP त्याला सेंड करू आपण. आता हा OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे. तर तो जो मोबाईल आहे तर त्या मोबाईलवरती असा OTP येतो
आणि जो OTP आलेला आहे तो आपण याच्यामध्ये एंटर करायचा आहे. 410014 अशा प्रकारचा तो व्हेरीफाय म्हणून त्याला ऑप्शन आपल्याकडे येतं. अर्ध्या सेकंदाचा वेळ त्यांनी घेतलेला आहे. आता हे बघा, याच्यात तुमचं नाव आलं आणि तुमची जमीन कोणत्या सर्वेमध्ये आहे आणि किती जमीन आहे ही ॲटोमॅटिक ती माहिती तो ॲप्लिकेशन आपला घेतो. आता याच्यात जात असताना आपल्याला पुढे जो टप्पा दिसतो आहे, आपली जमीन दिसते. पुढे आपल्याला आता या सीझनमध्ये कोणते पिकं घ्यायचे त्या पिकाची आपल्याला निवड आधी करायची आहे. आता ही निवड करताना आपण समजा व्हेजिटेबलमध्ये गेलो, म्हणजे आपण भाजीपाला आपल्याला जर घ्यायचा आहे तर भाजीपाल्यामध्ये थोडे याची जी मात्रा आहे, खताची मात्रा थोडी जास्त लागते. तर त्याच्यासाठी तो डोस कॅल्क्युलेट होतो. आणि आपण जर आता सिरियलमध्ये गेलो तर सिरियलमध्ये सपोज आपण आता सीझन आहे मक्याचं क्षेत्र भरपूर आहे, त्याच्यामुळे मी मुद्दामून मक्याचं पीक आपल्याला घेण्यासाठी इथं प्रयत्न करू. आता हे मक्याचं पीक तुमच्या याच्यामध्ये ॲड झालेला आहे. आता हे सर्वे नंबर आपण घ्यायचा आहे. सर्वे नंबर त्याच्यात दिसतो तुमचा, तो सर्वे नंबर निवडायचा आहे. तो सर्वे नंबर निवडल्यानंतर आता हे आपल्याला असं दिसेल पुढे तुमचं सर्वे नंबर आणि तो क्रॉपचं नाव, मक्काचं नाव तुम्हाला दिसेल. आता समजा तुम्हाला वाटलं की मक्का नाही घ्यायचा आहे तर इथं जाऊन तुम्ही त्याला एडिटसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर पीक निवडल्यानंतर आपल्याला पुढे अप्लाय फॉर फर्टिलायझर म्हणजे फर्टिलायझरसाठी अर्ज करा अशा पद्धतीची टॅब दिसते खाली. त्याच्यात तुम्हाला आता ही कुठले तुमच्या क्षेत्रानुसार तुमचं किती तुम्हाला अवेलेबल आहे खत ह्याची माहिती त्याच्यामध्ये येते. मग आपण येस प्रोसीड म्हणून पुढे जायचं आहे. आता आपल्याला दिसतो आहे की युरियाच्या आपल्याला मॅक्सिमम लिमिट याच्यामध्ये 3 दिसते. तुम्ही पीक बदललं तर त्या पिकानुसार किती त्याचा डोस आहे त्याच्यानुसार त्याची संख्या कमी जास्त होते. तर ही जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण कमी करू शकतो, पण 3पेक्षा आपण पुढे जात नाही. तर हे अशा पद्धतीनं आपण हे युरिया जी आहे तर युरियाची आपल्याला युरियामध्ये पुन्हा इम्पोर्टेड नीम कोटेड युरिया असतो आणि सल्फर कोटेड. आता आपण नीम कोटेड युरिया निवड करू आणि पुढचा जो आहे NPK म्हणजे त्याच्यात 10-26-26 असेल किंवा 20-20 असेल, 19-19 असेल, 24-24-0 असेल. आता आपण जर समजा याच्यामध्ये 10-26-26ची निवड करू. 10-26-26च्या नंतर याच्यात DAP आहे. आता DAP आपल्याला एक बॅग इथं दाखवते. तर समजा आपल्याला DAP घ्यायचा नाही तर आपण त्याला कॅन्सल करू. DAP घ्यायचा नाही आम्हाला. SSPमध्ये आपण जाऊ की SSP ग्रॅन्युलेटेड SSP आणि झिंकेटेड बोर्नेटेड SSP असे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. तर त्याच्यानुसार आपण सिंगल सुपर फॉस्फेटची निवड करायची. आता हे सिंगल सुपर फॉस्फेट निवडल्यानंतर त्याची आता आपण डेमोज घेतो तर आपण 1 गोणी त्याच्यासाठी बुक केली असं दाखवू आणि एक MOP दिसते आपल्याला. तर MOP आपल्याला MOPची 1 बॅग आपण घेतो आहे. अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण निवड झाली. आपली एकूण 6 बॅग झाल्या. तर 6 बॅग निवड झाल्यानंतर आपल्याला हे नेक्स्टचं बटन दाबलं की आपल्या आसपासचे जे दुकान आहेत त्या दुकानाची आपल्याला यादी दिसते. जे दुकान आपल्याला सोयीस्कर वाटतं ते दुकान आपण याच्यामध्ये निवडू शकतो आणि त्या दुकानावरती आपण जाऊ शकतो. आता याच्यात थोडीशी सुरुवातीचा पॉईंट बघितला तर आत्ता आजपर्यंत तालुका लेवलचेच त्याच्यात दुकान दिसतात ज्यात तुमच्या तालुक्यातले, परंतु 1-2 दिवसामध्ये ते तुमच्या शेजारच्या तालुक्याचे किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या दुकानातून घ्यायचे ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आता आपल्याला खत याच्यामध्ये अनिल कृषी सेवा केंद्राचं खतामध्ये NPK आणि SSP असे 2 खतं दिसत आहेत. पण युरिया त्याच्याकडे नाही आहे. तर युरिया दुसऱ्याकडे कोणाकडे तरी आपल्याला आता MOP जो आहे तो हा वेगळ्या दुकानदाराकडे आहे. तर तो MOP तिथून आपण निवडू शकतो आणि युरिया जो आहे तो युरिया 3ऱ्या दुकानदाराकडे तर तो त्याच्याकडून आपण युरिया निवडू शकतो. अशा पद्धतीचं आपले जे 6 बॅग जे आहेत ते आपलं पूर्ण सिलेक्शन झालेलं आहे दुकानाचं. तर आपण त्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यात ऑप्शन असा येतो की तुम्हाला खतं शेतकरी स्वतः जाऊन घेणार आहे किंवा त्याचा कोणी बटाईदार माणूस आहे तो घेऊन जाणार आहे. तर तो बटाईदार जर घेऊन जाणार असेल म्हणजे त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह कधी असं होतं की गावातून एक जण कोणतरी माणूस जातो आणि ते 2-3 लोकांचं खतं घेऊन येतो. तर तो जो प्रतिनिधी आहे म्हणजे खतं दुकानात घेऊन येणारा त्याची पण निवड करण्याची आपल्याला मोबाईल याच्यामध्ये आहे. जर शेतकरी स्वतः जाणार असेल तर तो स्वतः म्हणून त्याचा मोबाईल नंबर टाकू शकतो किंवा तर ते कोणी त्याच्या वतीनं जाणार असेल घ्यायला तर त्याचा आधार कार्ड तो त्यांनी याच्यात टाकायचा आहे. तर आता आपल्या केसमध्ये आपण असं धरू की शेतकरी स्वतः जाणार आहे तर शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. तर आपला समजा मोबाईल नंबर आहे आपण एंटर केला आहे मोबाईल नंबर 5 टाइम 8 झाले 251726 हे मोबाईल नंबर झाला की हे सबमिट तुमचं खत बुक झालेलं आहे.
ही इतकी म्हणजे सरळ त्याच्यात प्रक्रिया आहे. आता याच्यात आपण काय केलं, 3 दुकानामध्ये आपल्याला दिसलं. आता एका दुकानात आपल्याला 2 खतं बुक झाले, दुसरं जे दुकान आहे त्याच्यात दुसरं खत बुक झालं आणि तिसऱ्या दुकानामध्ये युरिया बुक झाला. तर आता हे सगळे जवळपासचे दुकानं आहे, तर त्या जवळपासच्या दुकानात आपल्याला हे खतं बुक झालेले आहेत. तर आता आपण आदर्शमध्ये गेलं तर तिथं हा QR कोड दाखवायचा आहे, तुम्हाला ते 2 खतं भेटतील. जो दुसरं दुकान आहे त्या दुसऱ्या दुकानाच्या तिथं आपल्याला हे QR कोड दाखवायचा आहे, तो तिथं तो जो खत बुक झालेला तो दिसेल. आणि तिसरं दुकान जे आहे तर तिथं जो खत बुक झालेला आहे ते तुमचं तिथल्या स्कॅन केलं की त्याला ते तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीनं ही खत बुक झालेलं आहे आणि व्हॅलिड ऑन 7 जून आणि 8 जून, म्हणजे आज आपण बुक केलं आहे 6 तारखेला, तर ते 7 आणि 8 तारखेला ते व्हॅलिड आहे. 9 तारखेला ते ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला कॅन्सल जरी झालं तरी तुम्हाला परत त्याची बुकिंग करता येणार आहे. अशी त्याची सरळ प्रक्रिया याच्यामध्ये आहे. मग हा जो QR कोड स्कॅन केला की दुकानदार तुमचं ते स्कॅन करेल आणि स्कॅन केल्यानंतर तो तुम्हाला पूर्ण खतं अवेलेबल जे त्याच्याकडं बुक झालेले आहेत आपले ते खतं तुम्हाला तो जी काही किंमत आहे ती किंमत करून तो तुम्हाला खतं देईल. अशा पद्धतीचं एकदम सिंपल आणि साधं असं म्हणजे एक छान प्रकारचं ॲप्लिकेशन हे आपल्यासाठी आपल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी हे पायलट प्रोजेक्टवरती सध्या सुरू आहे. तर हे प्रोजेक्ट सक्सेस झाला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. अतिशय उत्तम प्रणाली ही प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे. मात्र याचे फायदे शेतकऱ्यांना कसे होणार हे तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे पटवून देणार? याच्यात कसं आहे की आपल्याला आज आता सगळं जग हे ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे आपण घरी बसल्या ऑनलाईन अमेझॉनवरून बऱ्याच गोष्टी ऑर्डर करतो. तर एक विचार याच्या पाठीमागं आहे की खत का शेतकऱ्याला ऑनलाईन म्हणजे त्याला दिसलं पाहिजे की नेमकं कुठं खत आहे आणि कुठं भेटणार आहे. आज त्याला उद्या जर त्याचं नियोजन आहे काही पेरणी वगैरे करायचं किंवा खत टाकण्याचं, तर त्यांनी आज ते खतं बुक करून घ्यायचे आहे. म्हणजे त्या दुकानदारालासुद्धा कळेल की माझ्याकडे किती खत बुक झालेले आहे आणि किती शेतकरी माझ्याकडे येणार आहे. तर जी अचानक येणारी जी लाट असते किंवा अचानक एखाद्या वेळेस पाऊस पडतो आणि अचानकच लोक शेतकरी घ्यायला जातात, तर त्याच्या सोयीनुसार तो घ्यायला जाईल. त्याच्यामुळे रांगा लागणार नाही आणि शेतकऱ्याला हे खत अवेलेबल होईल आणि त्याच्यामध्ये लिंकिंग होणार नाही आणि पारदर्शकप्रमाणे जे खत अवेलेबल आहे ते खत त्याला ते दुकानदाराकडून उपलब्ध होईल. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदाच आहे. तर थोडासा सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे काही टेक्निकल अडचणी येतात, तर आम्ही सातत्याने त्या टीमच्या संपर्कात आहोत. तर शेतकऱ्यांना माझं आव्हान राहील की थोडं आपण संयम राखून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावं आणि थोडीफार अडचण जर आली तर थोडा संयम ठेवून आपण सर्व विभागाला आतापर्यंत सहकार्य केलेलंच आहे तसं सहकार्य आपण पुढेही करावं आणि ह्या ॲप्लिकेशनचा आपण फायदा घ्यावा. संभाजीनगर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना काय आव्हान असेल आपलं? संभाजीनगरच्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की आपण हे जे ॲप्लिकेशन आहे जर आपल्याला थोडंसं अडचण जात असेल तर आपल्या शेजारचे जे हुशार शेतकरी आहे त्यांच्याकडून हे शिकून घ्या. आता जग बदलतं आहे त्याप्रमाणे आपल्यालाही बदलावं लागेल. तर त्या पद्धतीनं आपण हे जे मोबाईल बेस ॲप्लिकेशन आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर करा. मोठ्या प्रमाणावरती आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेलीच आहे आणि याच्यामध्ये आपण खत ऑनलाईन बुक करा आणि सरळ सोप्या पद्धतीनं खत आपण घेऊन जा. आणि काही जर आपल्याला अडचणी असतील तर प्रत्येक तालुक्या लेवलला आपण हेल्पलाईन नंबरचे 2 अधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत. ते आपण त्या प्रत्येक दुकानाच्या काउंटरवरती त्या याची पोस्टर स्वरूपात ही सगळं जी माहिती आहे ती आपण चिपकवलेली आहे. जर आपल्याला जर लक्षात येत नसेल तर आपण आपले जे नियमित दुकानदार जो आहे ज्याच्याकडून आपण खतं खरेदी करतो त्याच्याकडे जा. आपण त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे. तोसुद्धा हे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये मदत करेल. कृषी विभागाची सर्व यंत्रणासुद्धा आपल्यासाठी मदतीला तत्पर आहे. प्रत्येक गावागावात जाऊन आपल्या क्षेत्रीय जे कर्मचारी आहेत त्या लोकांनी प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि जिल्हा परिषद यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, ग्रामविकासची यंत्रणा असेल, स्टेटची ॲग्रिकल्चरची यंत्रणा असेल, ह्या सर्व यंत्रणा याच्यामध्ये सगळीकडे अलर्ट मोडवरती आहे. कोणालाही काय अडचण असेल तर आपण संपर्क करा. आपल्या निश्चित अडचणी दूर केल्या जातील. आपण परत एकदा आवाहन करतो की हे खताच्या बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात या ॲप्लिकेशनचा वापर करा. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल असं या ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपण याचे लिंकसुद्धा शेअर केलेले आहेत आणि पोस्टर स्वरूपात आपण ग्रामपंचायतलासुद्धा याचे पोस्टर लावलेले आहेत आणि दुकानावरसुद्धा पोस्टर लावलेले आहेत. QR कोड स्कॅन केला तरी आपण तो
त्याची पूर्ण प्रक्रिया आपल्याला दिसून येईल पुढे जाऊन. ओके. तर अतिशय उत्तम प्रणाली ही कृषी विभागाने विकसित केलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा जास्त प्रमाणात वापर करावा, त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करावे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक टळेल, असं आव्हान देखील कृषी विभागाने केलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी याला कसा प्रतिसाद देतात ते बघणं महत्त्वाचं असेल. पुढे न्यूजसाठी मी पवार, छत्रपती संभाजीनगर.